कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. सायली रविराजला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु रविराज तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि गाडीत बसून तेथून निघून जातो. सायलीला खूप वाईट वाटतं. तर इकडे पूर्णा आजीची तब्येत बिघडते. अश्विन तिला प्यायला पाणी देतो आणि शांत करतो. पूर्णा आजी म्हणते, जे झालं ते खूप वाईट झालं. रविराजांचा इतका राग आजपर्यंत मी कधीही पाहिला नव्हता. तर कल्पना त्यांना समजावून सांगते, जाऊ द्या ना पूर्णाई, ते खूप चिडलेले आहेत, त्यांचं जास्त मनावर नका घेऊ. तर प्रिया म्हणते, हो ना, परंतु बाबांनी अशी धमकी नव्हती द्यायला पाहिजे. तर त्याच वेळेस सायली तेथे येते आणि म्हणते, प्रिया हे काय बोलतेस तू? तुझ्या बाबांनी धमकी नाही दिली. रविराज काकांचा आकांत होता तो. एका बापाचा त्याच्या मुलीने विश्वासघात केल्याबद्दलचा राग होता. त्याला धमकीचं असं नाव नको देऊ. त्यामुळे प्रिया ही चांगली चिडते. सायली ही पूर्णा आजीला समजावून सांगते, पूर्णा आजी, जे काही झालं त्यासाठी तुम्ही स्वतःला दोषी नका मानू, कारण तुम्ही जे काही केलंय ते दोन कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी केलं. यात तुमचा काहीही दोष नाहीये. प्रिया चिडून म्हणते, पहा कोण बोलतंय, जिच्यामुळे या दोन कुटुंबात दरी निर्माण झाली, जिच्यामुळं दोन कुटुंब वेगळी झाली, तेच हे सगळं बोलतंय का? त्यामुळे सायली प्रियावर चिडून म्हणते, कोणाचं काय चुकलं हे आता उगाळ्यात बसण्यात काहीच रस नाहीये. तर आता हे सगळं कसं सुधारता येईल त्याबद्दल विचार करायला हवा. असं म्हणून सायली तेथून निघून जाते. इकडे महिपतने पवार वकिलाला भेटायला बोलवलेलं असतं. तो विचारतो, अरे काय कामाचा आहेस तू? 3 आठवड्यापासून माझा लेकरू तेथे तुरुंगात आहे, काय करतोयस तू? 3 आठवडे म्हणजे किती दिवस झाले? पवार वकील चांगलाच घाबरतो आणि विचारतो, किती दिवस झाले? त्यामुळे महिपत आणखीनच चिडतो आणि म्हणतो, अरे येडा का खुळा तू? तू मलाच विचारतोय का? जास्त शिकलेला मी का तू? मग तुला मी पैशांची आंघोळ कशाला घालतोय? पवार वकील घाबरत घाबरत म्हणतो, त्या अर्जुन सुभेदाराने अशा पुरावे समोर कोर्टात मांडलेत की ते खोटं ठरवणं खूप अवघड जातंय. मी प्रयत्न करतोय, लवकरच मी काही ना काहीतरी करेल, साक्षीला सोडवेल. महिपत हा चक्क त्याची गसंडी पकडतो आणि म्हणतो, जर नाही ना सोडवलं तर तुझं काय होईल हे तू लक्षात ठेव. नागराज हा पवार वकिलाला सोडवतो आणि महिपतला समजावून सांगतो, अरे महिपत, हा पवार वकील एवढा हुशार असता तर एवढ्या दिवस साक्षीमध्ये अडकली असती का? पण जाऊ दे, आता आपल्याकडे पर्याय नाहीये. तू त्याच्यावर थोडा विश्वास ठेव, आपण त्याला वेळ देऊया. महिपत आणखीन दारू पितो. त्याला खूप राग आलेला असतो. तो चक्क नागराजची गसंडी पकडतो आणि म्हणतो, कुणीच माझ्या कामाचं नाहीये. तुम्ही दोघे तरी कुठे कामाचे आहात? त्या रविराज किल्लेदाराच्या घरात राहतात, पण तुमचा मला काय फायदा झालाय का? तुझी ती प्रिया आता त्या सुभेदाराची सून झालीये, तिचा मला काही फायदा झालाय का? नागराजला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि तो महिपतला म्हणतो, महिपत, मी तुझा मित्र आहे, त्यामुळे सगळं सहन करतोय, परंतु नागाला कधी डिवचायचं नसतं. माझी कॉलर सोड, मी काहीही करू शकतो. घाबरू नकोस, साक्षी लवकरच बाहेर येईल. परंतु तू तरी काय केलंस रे तुझ्या पोरीसाठी? स्वतःचे 10 खून पचवले, परंतु पुरीचा 1 खून नाही पचवता आला तुला. हे ऐकून महिपत आणखीनच चिडतो. इकडे सायली सगळा स्वयंपाक बनवते आणि प्रियाला म्हणते, सगळा स्वयंपाक झालाय, फक्त कोशिंबीरमध्ये साखर टाकायची आहे. तर प्रिया चिडून म्हणते, टाकायची ना मग तू, मी काय तुझी मोलकरीण आहे का मला काम सांगतेस? सायली तिला समजावून सांगते, साखर ही जेवणाच्या वेळेसच टाकायची असते. मला फक्त स्वयंपाक करण्याची परवानगी मिळालीये, तुमच्याबरोबर जेवणाची नाही. असं म्हणून ती आपल्या रूममध्ये निघून जाते. प्रियाला खूप राग येतो. ती विमलवर चिडून म्हणते, ही काय मला मोलकरीण समजते का? विमल, तू हे काम कर. असं म्हणून तीही तिच्या रूममध्ये जाऊ लागते. तेवढ्यात महिपत हा प्रियाला कॉल करतो. सायली ही तेथून अर्जुनला भेटायला जात असते. प्रियाने आपल्याला पाहायला नको असा विचार ती करते, परंतु महिपतचा फोन आलाय, त्यामुळे प्रिया ही सुद्धा घराबाहेर जात असणार. इतक्यात ती सायलीला घराबाहेर जाताना पाहते. ही सायली नक्कीच अर्जुनला भेटायला चाललीये. केसबद्दल ते काहीतरी शोधत असतील असा विचार करून प्रिया ही सायलीच्या मागे मागे जाते. सायली घराबाहेर येऊन रिक्षा पकडते, तर प्रिया ही दुसऱ्या रिक्षामध्ये सायलीचा पाठलाग करते आणि सायली कोठे जात आहे हे शोधत असते. सायली ही आश्रमाजवळ येते. तेथे अर्जुन आणि चैतन्य उभे असतात. प्रिया सुद्धा या तिघांचा पाठलाग करू लागते. सायली, अर्जुन आणि चैतन्य आश्रमाजवळच्या एका घरामध्ये येतात. तेथे एक माणूस असतो. सायली त्याला म्हणते, दादा, मला ओळखलत का? मी येथे आश्रमात राहायचे. मधुभावना सुद्धा तुम्ही ओळखत असाल ना? हा माणूस चिडून म्हणतो, हा ओळखतो ना,
त्या मधुभाऊने इथे खून केला आणि आमच्या आयुष्याचं नुकसान केलं. 2 वर्षांपासून पोलीस आम्हाला त्रास देताय, रात्रंदिवस चौकशी करताय, पोलीस स्टेशनमध्ये बोलवताय. तेव्हा सायली ही या माणसाला समजवण्याचा प्रयत्न करते, दादा त्यात मधुभाऊंची काहीही चूक नव्हती, त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. हा माणूस म्हणतो, मी काही नाही करणार तुम्हाला मदत, आणि तो चक्क सायलीच्या तोंडावरच दरवाजा बंद करतो. सायलीला वाईट वाटतं. अर्जुन सायलीला समजावून सांगतो, जाऊ द्या मिसेस सायली, सगळीच माणसं काही आपल्याला मदत नाही करणार, आपण पुढच्या घरात जाऊया. हे तिघेही पुढच्या घरी येतात. एक बाई दरवाजा उघडते. सगळेजण तिला नमस्कार करतात. सायली म्हणते, ओळखलत का मला? ही बाई म्हणते, हो ओळखलं ना सायली, ये आतमध्ये. प्रिया सुद्धा बाहेरून या घरात काय बोलणं चाललंय ते ऐकू लागते. तेव्हा सायली विचारते की मधुभाऊंच्या केसबद्दल आम्हाला थोडी चौकशी करायची आहे तुमच्याकडे. ही बाई म्हणते, हो मागील 2 वर्षांपासून आम्ही चौकशीला उत्तर देतोय. पोलीस, दुसऱ्या पक्षाचे वकील आणि हे अर्जुन सुभेदार सुद्धा आले होते ना चौकशी करायला. आम्ही तेव्हा त्यांना सगळं सांगितलंय. या बाईचा नवराही म्हणतो, हो आम्ही तर सगळंच सांगितलंय. अर्जुन म्हणतो, हो मी आलो होतो चौकशीसाठी, तुम्ही जे काही सांगितलं ते मी कोर्टात मांडलंय, परंतु आता आम्हाला दुसरी माहिती हवी आहे, काहीतरी वेगळं जे तुम्ही तेव्हा नव्हतं सांगितलं. प्रिया हे सगळं बाहेरून ऐकत असते. हा माणूस म्हणतो, पण असं वेगळं आम्हाला काहीच आठवत नाहीये, आम्ही तर तुम्हाला सगळंच सांगितलं होतं ना. प्रिया ही जेव्हा बाहेर असते तेव्हा 2 माणसं तेथे येतात, त्यामुळे प्रिया ही फोनवर बोलण्याचं नाटक करू लागते. तेवढ्या त्या बाईच्या घरात आणखीन एक माणूस येतो. सायली त्याला विचारते, तुम्हाला त्या दिवसाबद्दल आणखीन काही आठवतंय का? विलासबद्दल काही आठवतंय का? तर हा माणूस म्हणतो, विलास कोण? अर्जुन सांगतो, तोच ज्याचा खून झाला होता. तेवढ्यात बाहेर उभ्या असलेल्या प्रियाला पूर्णाजी आणि कल्पनाचा फोन येतो. त्या विचारतात, प्रिया तू कुठे आहेस? जेव्हापासून रविराज आणि प्रतिमा गेलेत तूही घरात नाहीये. प्रिया त्यांना सांगते, मी आई आणि बाबांना समजवण्यासाठी त्यांच्या घरी आले आहे. पूर्णाजी विचारते, मग रविराज काय म्हणाले? तर प्रिया सांगते, त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाहीये, मी तुम्हाला घरी येऊन सगळं सांगते. तर कल्पना म्हणते, मी अश्विनला तुला आणायला पाठवू का? परंतु प्रिया त्यासाठी नकार देते, नको, अश्विनला पाहून बाबा आणखीन चिडतील, मीच घरी येते. असं म्हणून प्रिया ही लगेचच घरी यायला निघते. तर या घरामध्ये एक लहान मुलगा असतो. तो म्हणतो, विलास काकांना मी ओळखतो ना. तर त्याची आई म्हणते, मोठी माणसं बोलताय ना, तू गप्प बस. परंतु अर्जुन आणि सायली या मुलाकडे चौकशी करू लागतात. इकडे कल्पना आणि पूर्णाजी प्रतिमाला फोन करून विचारतात की आता रविराजांचा राग कमी झालाय का? प्रतिमा सांगते, नाही, अजून ते खूप चिडलेले आहेत. या दोघी तिला प्रियाबद्दल विचारणार इतक्यात प्रिया घरी येते आणि त्यांना फोन कट करायला सांगते आणि घरी खोटं सांगते की बाबांनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही आणि माझ्या तोंडावरच दरवाजा बंद केला. इकडे अर्जुन आणि सायलीला हा मुलगा सांगतो, हो त्या दिवशी ते खूप वाईट वागले माझ्याशी विलास काका, त्यांनी माझी खेळणी सुद्धा तोडून टाकली. सायली विचारते, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? हा लहान मुलगा सांगतो की प्रिया दिदी आणि विलास काका हे एकमेकांशी बोलत होते. आम्ही सगळे मित्र तेथे खेळत होतो, परंतु अंधार झाल्यानंतर माझे मित्र तिथून निघून गेले. मी माझ्या खेळणीबरोबर खेळत होतो. माझी खेळणी ही चुकून विलास काकांना लागली तर ते माझ्यावर खूप ओरडले आणि त्यांनी माझी खेळणी सुद्धा तोडून टाकली. हे सगळं मला आठवतंय. अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. सायली म्हणते, पण यात विशेष काय आहे? तर अर्जुन तिला सांगतो, ही नक्कीच ती खुनाची रात्र असेल, ज्या दिवशी ते चित्रपट पाहण्यासाठी गेले होते आणि प्रियाच्या पोटात दुखत होतं म्हणून प्रिया ही घरी आली होती. अर्जुन म्हणतो, विलास आणि प्रिया हे दोघे त्याच ठिकाणी आले, याचा अर्थ ही काही साधी गोष्ट नाहीये. त्यांचा काहीतरीच वेगळा प्लॅन असेल, त्यांना काहीतरी करायचं असेल, पण घडलं वेगळंच. आणि मग प्रियाने ही चुकीची खोटी साक्ष दिली की मधुभाऊंनीच विलासचा खून केलाय. आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, म्हणजेच सत्य आपल्या समोर येईल आणि ते याबद्दल विचार करू लागतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली घरात नसताना प्रिया ही या दोघांच्या रूममध्ये येईल आणि काही पुरावे मिळताय का, हे दोघे काय शोधताय त्याबद्दल शोधाशोध करत असेल. ती कपाट उघडेल, फाईल शोधू लागेल. त्याच वेळेस अर्जुन आणि सायली घरी येणार आणि हे दोघे आपल्या रूमकडे येऊ लागतील. त्यानंतर ही प्रिया त्या दोघांचा जो फोटो कोलाज आहे, जो इन्व्हेस्टिगेशन बोर्ड आहे, त्याकडे बारकाईने पाहत असेल आणि त्याच वेळेस तिच्या खांद्यावर कोणतरी हात ठेवील. त्यामुळे प्रिया खूप चिडणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग
या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.